नमस्कार. मैत्री दिन खास लघुलेख. पांढरा ढोकळा आणि शुगर फ्री मिठाई. स्थळ ठाणे. काळ सध्याचाच. मोहन सकाळी उठला तो दूधवाल्याच्या बेलने. पहाटे 5:30ला यायचा तो. माधवी गेली 2 वर्षांपूर्वी अचानक. एकुलता एक मुलगा अमेरिकेत. तो सारखा म्हणे वडिलांना, एकटे कुठे राहता, इकडे या. पण आता 77 वर्ष आपल्या मातृभूमीत छान गेली, आता कुठे अमेरिका, असं म्हणत. आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाचं उत्तर असे मोहनचं म्हणजे, अरे माझे मित्रमैत्रिणी आहेत ना इथे, एका हाकेसरशी धावून येणारे. आजच मोहनचा 77वा वाढदिवस. 2 वर्षांपूर्वी अमृत महोत्सवाला सगळे उपस्थित होते. एकूण एक मित्रमैत्रीण आले होते. काही जुने मॉर्निंग वॉकवाले, काही क्लबमधले, तर काही देवळात भेटणारे. पण याहीपेक्षा जवळचे होते ते अगदी शाळा कॉलेजपासून एकत्र असलेले. सकाळपासून व्हॉट्सअपला काही उसंत नव्हती. हॅपी बड्डेचे मेसेजेस ओसंडून वाहत होते. मोठा भाऊ आणि वहिनी असायचे ऑस्ट्रेलियात, त्यांचा व्हिडिओ कॉलसुद्धा आला. मात्र यात मोहनला तितकीशी मजा वाटत नसे. कोरड्या शुभेच्छा म्हणतो यांना. गेल्याच आठवड्यात मित्रमैत्रिणींची चर्चा रंगली होती या विषयावर. तेव्हा काहीजण म्हणालेसुद्धा, मोहन तू जरा जास्तच अपेक्षा ठेवतोस, हल्ली नाही जमत सगळ्यांना, मेसेज पाठवतात ना, खूप झालं ते, तू काय एकटा असतोस. तरी मोहनला वाटे की हे जवळचे मित्रमैत्रिणी तरी येतील, निदान फोन तरी करतील, तर कसलं काय. दोघे होते अमेरिकेत, आपापल्या मुलांकडे 1.5 महिना गेलेले. त्यांच्याकडे अजून आजचा दिवस उजाडायचा होता. एकीकडे तिची लहान नात होती, दुसरी गेली होती अंदमानच्या ट्रिपला. अजून दोघे मात्र इथेच होते. तर त्यातल्या एकाचा मेसेज आला की त्याचं अंग मोडून आलं आहे आणि उरलेल्या मैत्रिणीच्या नवऱ्याची कंबर धरली म्हणे सकाळी. बरा आजचाच मुहूर्त मिळाला त्याला. मोहन स्वतःला समजावत दीर्घ श्वसन करत बसला होता. आज स्वयंपाक करणाऱ्या मावशींना त्याने लवकर बोलावलं होतं. येतानाच त्यांना शुगर फ्री मिठाई आणि पांढरा ढोकळा आणायला सांगितलं होतं. कोणी कधी आलंच घरी तर द्यायला. बाकीचे सोडा, पण हे जवळचे म्हणवणारे तेही. एकेकाची आठवण येत होती मोहनला. कधी कोणाबरोबर हॉस्पिटलच्या चक्रा, कधी कर्जासाठी हमीपत्रावर केलेली सही, कधी मध्यरात्री दिलेले 2,000 रुपये, आणि अर्थात असंख्य ट्रिप्स, पिकनिक्स, साजरे केलेले वाढदिवस, नाक्यावर आनंदात घालवलेले तासनतास. आठवणी येत तसा मोहन अजूनच उदास होत जाईल. तरी स्वतःला बजावत होता की आज अजिबात रागवायचं, रुसायचं नाही. विचार करता करताच मोहनचा डोळा लागला. जागा झाला तो संजय आणि प्रतिभा यांच्या आवाजाने. दोघेही टाळ्या पिटत मोठ्या आवाजात हॅपी बर्थडे गात होते. मोहनला आनंदाश्रू आवरेना. चला, आठवण ठेवून दोघे तरी आले, नुसतेच मेसेज नाही पाठवले. तासभर मस्त गप्पा मारल्या आणि दोघे निघाले. मोहनही त्यांना आनंदाने अच्छा करत म्हणाला, आता पूजा जेवण झालं की मला छान झोप लागेल. संजय आणि प्रतिभा दोघे घराबाहेर आले. मोहन वगळता इतर 10 मित्रमैत्रिणींचा व्हॉट्सॲप ग्रुप होता त्यांचा. मोहनच्या 75व्या वाढदिवशी रात्री माधवी अचानक गेली. मोहनला त्यामुळे मानसिक आजार जडल्यापासून हेच सगळे त्याची काळजी घेत. मोहनला रोज वाटे की आपला आज वाढदिवस आहे. मग आडीपाणीने रोज दोघेजण त्याच्या घरी जात, पांढरा ढोकळा आणि शुगर फ्री मिठाई घेऊन. व्हॉट्सॲप ग्रुपचं नावच मुळी ठेवलं होतं त्यांनी तेच, पांढरा ढोकळा आणि शुगर फ्री मिठाई. आज संजय आणि प्रतिभाची पाळी होती. बाहेर आल्यावर त्याने व्हॉट्सॲप ग्रुपवर ठरल्याप्रमाणे मेसेज केला, आजचा वाढदिवस साजरा झाला, हॅपी बर्थडे. मिझो मैत्री दिवस 2026. आजचा बोनस. मित्रमैत्रिणी भेटतच राहावे तसं कितीही वाटलं तरी असं घडतंच असं नाही, पण आठवण तर येतेच. अशीच एक कविता मित्रांच्या आठवणीची. कवी मला तरी अज्ञात सादर करतो आहे माझा मित्र अमित वळसंकर. या बोनसची गंमतच आहे आणि आमच्या मैत्रीचीही. अमितला ही कविता मी बोनस म्हणून मागितली आणि 2 वेळा माझ्याकडून डिलीट झाली त्याने पाठवल्यानंतर. शेवटी आज सकाळी 3ऱ्यांदा पुन्हा मागितली आणि कपाळाला हात लावत अमितने मला ती पुन्हा पाठवली. ऐका अमितच्या भरदार आवाजात, यारांची येता याद. नमस्कार.